एकनाथ शिंदे दिल्ली आणि प्रयागराज दौऱ्यावर रविवारी एकनाथ शिंदे दिल्लीत मराठी साहित्य संमेलन कार्यक्रमासाठी राहणार उपस्थित। त्यानंतर सोमवारी 24 फेब्रुवारी रोजी प्रयागराजला कुंभमेळ्यात शाही स्नान करणार। विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक पुढे ढकलली। 23 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता होणार बैठक, तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाची रूपरेषा आखली जाणार। महाराष्ट्र सदनाला खरं तर अखेर निवासी आयुक्त प्राप्त झालाय। निवासी आयुक्तपदी विमला आर यांची नियुक्ती। महाराष्ट्र सदनातील प्रशासनावर आता टीका झाल्यानंतर नियुक्ती। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती, शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांचं वक्तव्य। मुंबई, नवी मुंबई, ठाणे या शहरातील नागरिकांना परवडणारी घरं मिळणार। राज्यासाठी लवकरच नवीन हाऊसिंग पॉलिसी तयार करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा। चंद्रपूरच्या मोरवा धावपट्टीवर सुरू होणार फ्लाइंग क्लब, तर आदिवासी मागास तरुणांसाठी रोजगाराचे नवे दालन, विमानांसह सुसज्ज सुविधांची उभारणी करणार। शरद पवार गटात गेलेल्या नगरसेवकांची भाजपमध्ये घरवापसी, तुतारी हातात घेणारे सर्व नगरसेवक पुन्हा भाजपात परतले। भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांची प्रतिक्रिया। रेल्वेच्या प्रत्येक बोगीला गडकिल्ल्यांची नावे, पुणे ते दिल्ली प्रवासातही मराठी साहित्य यात्री संमेलन। पुणे रेल्वे स्थानकावरून रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा। सचिन तेंडुलकरच्या कुटुंबियांनी नृसिंहवाडीतील दत्त महाराजांचं घेतलं दर्शन। तेंडुलकर कुटुंबियांची नृसिंहवाडीच्या दत्त महाराजांवर अपार श्रद्धा। जीबीएसमुळे बारामतीतील तरुणाचा खरं तर मृत्यू। राज्यात जीबीएस रुग्णांची संख्या 200 वर पोहोचली आहे। पुण्यात शिकत असलेल्या बारामतीच्या मुलीचा मृत्यू। कुख्यात गुंड अबू सालेमकडून मुदतपूर्व सुटकेसाठी याचिका, माफी मागत अबू सालेमची मुदतपूर्व सुटकेसाठी याचिका। याचिकेवर हायकोर्टात 10 मार्च रोजी सुनावणी। जपानी पंतप्रधानांवर हल्ला करणाऱ्याला 10 वर्षांची शिक्षा। 2 वर्षांपूर्वी एका रॅलीत माजी पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्यावर स्मोक बॉम्ब फेकण्यात आला होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।